योद्धा न्यूज मराठी। चाकणमध्ये खानदेशची कुलस्वामिनी आई सप्तशृंगी मातेचा उत्सव उत्साहात संपन्न। भक्ती आणि संस्कृतीचा संगम। चाकण, पुणे। पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात वास्तव्यास असलेल्या समस्त खानदेश बांधवांच्या वतीने आई सप्तशृंगी माता उत्सव समिती चाकणद्वारे चैत्र पौर्णिमा उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते। उत्सवाचं हे दुसरे वर्ष असून अतिशय मंगलमय वातावरणात आणि पारंपरिक पद्धतीने हा सोहळा पार पडला। दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल। सोहळ्याची सुरुवात सकाळी 10:30 आई सप्तशृंगी मातेच्या विधिवत पूजनानं झाली। त्यानंतर दुपारी 12 ते 3 या वेळेत होम हवन विधी आणि दुर्गा सप्तशती पाठाचं आयोजन करण्यात आले होते। खानदेशातील 16 कुलस्वामिनींचं पूजन आणि होम हवन यावेळी संपन्न झाले, ज्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। दुपारी 3 वाजेपासून भाविकांसाठी दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती। तसंच महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता। सायंकाळी 7:30 मातेची भव्य आरती आणि सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले। प्रशासकीय अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। या मंगलमय सांज आरतीला चाकण परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते। विशेषतः चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उपस्थित राहून आईची आरती केली आणि खानदेश बांधवांसोबत उत्सवाचा आनंद लुटला। सांस्कृतिक मेजवानी। अहिराणी गीतांचा नजराना या उत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे याराना म्युझिकल ग्रुप चाकणचे सर्वेसर्वा दीपकराज चौधरी यांचा बहारदार कार्यक्रम। सायंकाळी 7 ते रात्री 10 या वेळेत मराठी भक्तिगीते आणि खास पारंपरिक अहिराणी गीतांचा नजराना सादर करण्यात आला। या गाण्यांच्या तालावर उपस्थित खानदेश बांधव आनंदानं थिरकले। महाप्रसाद आणि आभार प्रदर्शन। पुणे जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो खानदेश बांधवांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी खानदेश प्रतिष्ठान सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष श्री दत्ताभाऊ परदेशी आणि सप्तशृंगी माता उत्सव कोअर कमिटीने विशेष परिश्रम घेतले। समितीच्या वतीनं आलेल्या सर्व भाविकांचे आणि मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। प्रतिनिधी दत्ता भगत, योद्धा न्यूज।